स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुख आणिक दुःख वेडी अवंतिका. अभि अभि जरा हिला घे ना पटकन. अगं मी इस्त्री करतोय. अरे मला पोळ्या करायच्या आहेत, फक्त 10 मिनिटं घे ना. लवकर रे. बरं 1 मिनिट काय झालं काय झालं. ओय, द्या. घे. या काय चाललंय? हा काय चाललंय? बापाला काम नाही करून द्यायचं. हॅलो हा? Hello. Could I speak to Avinash, please? हॅलो हेच कॉल आहे. Madhuri here. 1 मिनिट. अविनाश हा? माधुरीचा फोन आहे तुझ्यासाठी. कोण? माधुरी बापरे, मला मला कशाला फोन केला तिने? हे तिला सांग मी घरी नाही, ऑफिसला गेलो म्हणून सांग. सॉरी मी खोटं बोलणार नाही. अगं पण हे जरा हळू बोल ना. घे हिला घे आणि हिला जरा शांत करा. बरं बाबा करते शांत करते. सुन अजिबात आवाज करायचा नाही हा. शांत राहायचं. माधुरी आत्याचा फोन आहे. हॅलो. Hi Avinash, good morning. हा व्हेरी गुड मॉर्निंग. I hope मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. हो हो. हं? नाही म्हणजे नाही केलं. बिझी होतात का? हा इस्त्री करत होतो कपड्यांना. काय 2 दिवस धोबी आलेला नाही ना आमच्याकडे. तुम्ही तुमची कामं स्वतःच करता? हा म्हणजे आता करावीच लागतात ना. आमच्याकडे कुठे तुमच्यासारखे मेड सर्वंट्स वगैरे असतात. Yes. Forget it. परवाची पार्टी खूप छान झाली नाही? हो छान झाली. पार्टी खरंच छान झाली. त्यानिमित्ताने तुमची भेट झाली. इट वॉज व्हेरी नाईस मीटिंग यू. It was really pleasure talking to you. You're too good. हा थँक्यू व्हेरी मच. पुन्हा कधी भेटणार आता? भेट आता काय हे पुढच्या पार्टीत भेटू. पुढच्या पार्टीत? त्याच्या आधी नाही? त्याआधी बघू म्हणजे होईल कदाचित अधूनमधून भेट. मी तुम्हाला अधूनमधून फोन केला तर चालेल ना? हो चालेल ना चालेल ना. काही प्रॉब्लेम नाही. फोन केला तर काय प्रॉब्लेम. ओके. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला कपड्यांना इस्त्री करायची आहे ना? अरे हो जरा आज घाईत आहे. नंतर घेते. हो हो ओके ओके बाय बाय. ऐक
अभि तुला ध्यान नाहीस रे. काय झालं? अरे त्यांना काय सांगत होतास? धोबी स्त्री हे बघ, मला दुसरं काही सुचलं नाही. सुचलं नाही. हे तिने विचारलं फोनवर आधी कोण होतं म्हणून? नाही. ओ ओ ओ, मग तिला नक्की वाटलं असेल एकतर मी तुझी बहीण असेन नाहीतर मेड सर्वंट कोणीतरी. नाही नाही, असं काही नाही, खरंच काही नाही. अभि सांगितलेस तिला तुझं लग्न झालंय? अगं नाही, तिने म्हणजे विचारलंच नाही ना. विचारलं तर मी सांगितलं असतं की नाही. तिने आता पुढे मी तिने विचारलं तर मी सांगेन ना तिला. ए असू नको ना माझ्यावरती, मी काय घाबरलेलो वगैरे नाहीये. ओके ओके बाबा, तू घाबरला नाहीयेस. धन बाळ अजिबात घाबरले नाहीये ते. तिला आणि आता ठरव नक्की काय झालंय ते. तोपर्यंत मी गरम गरम पोळ्या करते. वा, तुम्ही पण असा हा बापावरती. Anish, it's time for us to decide. Decide what? हेच की आपल्याला हे रिलेशन असंच कंटिन्यू करायचंय का नाही. मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न केले, कदाचित तूही केले असशील, पण हे रिलेशन असंच खेचत राहण्यात मला काहीच पॉइंट दिसत नाहीये. वाईट याच गोष्टीचं वाटतं ना अनिश, की आपल्या एकमेकांशी पटत नाही आणि आपल्याला एकमेकांना गमवायचं सुद्धा नाहीये. पण या सगळ्या प्रकारात आपण आपला मूळ स्वभाव गमवून बसतोय असं नाही वाटत तुला? मग यापेक्षा मी आधी जशी जगत होते तशीच जगेन, आनंदात. आणि तू सुद्धा तुझ्या अवंतिकाच्या आठवणींसह सुखाने जग. अनिश, अनिश, मैं कोई दिल बहलाने वाला खिलौना नहीं हूं. जब तुम्हारा जी चाहा, जब तुम्हारा मूड हुआ, तुमने खेल लिया. ना ही मैं चाहती हूं कि तुमने सिर्फ मुझसे शादी की है इसलिए मुझे झेलते रहो. कोई तो फैसला करना ही होगा ना, वो भी जल्द से जल्द. काय भाऊ, काय बातमी? काही विशेष नाही रे, टेलिफोनचे दर वाढलेत. हो रे, काय भरमसाठ रेट वाढवले. अशाने सेलचा सेल वाढणार भरपूर. मग काय, भरते जाऊ दे, भविष्य बघ. अरे किती दिवसात भविष्य बघितलं नाही मी. अरे रघु, आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये एवढं काय काय घडलंय, आणखी भविष्य कशाला? बघ रे भविष्य, तुझं बघ आधी. माझं? वाच रे वाच. गुरुवारी धनुराशीतील शुक्र अष्टम स्थानात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा म्हणजे काय? खर्च न करता सगळ्या गोष्टी काही जादूनी घरात येणार आहेत? आणि आता आपल्याला किती खर्च करायचा आहे? हे बघ, आपल्याला जेवढं झेपेल ना तेवढं आपण करायचंय. तू वाच रे पुढे. हो, भरपूर मेहनत करा, फळ मिळेल. आरोग्य चांगलं राहील, मुलांचा सहवास राहील. बाई, बाई, शुभमची आठवण आली का? तुम्ही सगळे म्हणालात म्हणून शुभमला त्यांच्याकडे सोपवून मी निघून आलो. पण कोणी या गोष्टीचा विचारच केला नाही की त्याला सोडून येताना मला काय वाटलं असेल. अगं, शुभम माझा मुलगा आहे. मी त्याला खेळवलाय.
तो रडत असताना मी त्याला जवळ घेतलं ना की तू शांत व्हायचा. त्याची उर्मिलाकडे जायची तयारी नसायची तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. राजू, कारण उर्मिला सोडून कोणाला काहीच माहित नव्हतं. पण तरी शुभमने मला ओळखलं होतं. माई, शुभमला मला पुन्हा कधीच भेटता येणार नाही का ग? पुन्हा तसं खांद्यावरती कधीच खेळवता येणार नाही. त्याच्या तोंडून बाबा ह्या कधीच ऐकता येणार नाही. त्याला मोठा होताना मी कधीच पाहू शकणार नाही. राजू, कुठल्या तोंडाने सांगू तुला की शुभमला विसरून जा म्हणून? अरे, तुझ्या मरणाची बातमी ऐकली ना तेव्हा प्रत्यक्ष आमचं मरण ओढवलंय असंच आम्हाला वाटलं. राजू, अरे मुलापासून दूर होण्याचं दुःख काय असतंय ते आम्ही अनुभवलं. माई, तेव्हा तुला काय वाटत असेल हे समजू शकते मी. पण राजू, आता तुझं आणि प्रियांकाचं लग्न ठरलंय. उद्या तुम्हालाही बाळ होईल, मग विसरशील तू हे सगळं. तरी शुभमला मी मुकलोच आहे ना माई. आयुष्यभर शुभम पासून दूर राहण्याचं दुःख सलत राहणार आहे. आयुष्यभर आता ओढ राहणार आहे की कधीतरी तो मला बाबा म्हणेल. राजू, उर्मी, तू कशाला आलीस इथे? अगं, आप्पांनी जर तुला पाहिलं तर ते चिडतील, आकांत तांडव करतील, तुला वाटेल तसं बोलतील. आई, ते जे काही बोलतील ते ऐकून घ्यायलाच मी इथे आले. अगं पण उर्मी, आई, आप्पांचा राग चुकीचा नाहीये ग. मी चुकीचं वागले, मी खोटं बोलले, मी फसवणूक केली आहे त्यांची. अगं पण ते काही ऐकून घेण्यात आहे तुझं. असू दे आई, मला प्रयत्न तर करू दे. आज जाऊन तुला आणखी बोलणी खायची आहेत का? उर्मी, जा बाई तू इथून. मी सांभाळीन त्यांना, पण मला तुझी परवड बघत नाही का? आई, मी त्यांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. अगं उर्मी, अगं ऐक माझं. उर्मी, आप्पा, आप्पा, मी तुमची माफी मागायला इथे आली आहे. मला माहिती आहे की मी खूप चुकली आहे. मी तुम्हाला सगळं खरं सांगायला हवं होतं, पण आता तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे आप्पा. आप्पा, या सगळ्यात शुभमचा काय दोष आहे? तुम्ही त्याच्यावर का राग धरलायत? हा तुमचा नातू आहे आप्पा. अनुराधा, तिला इथून जायला सांग. आप्पा, मला माहितीये तुमचं शुभमवरती किती प्रेम आहे, ते किती लाड करायचा तुम्ही त्याचे. 1 मिनिट सुद्धा त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकायचा नाही. झोपलेला असला ना हा, तरी त्याला जाऊन उठवायचा तुम्ही, हो ना? आप्पा, तुम्हाला वाटत नाहीये का की तुमच्या मुलीने सुखी व्हावं? असेच जर तुम्ही वागत राहिलात तर कशी सुखी होईल मी? आप्पा, तुम्ही असेच वागलात तर मी समजेन की तुमचं माझ्यावरती प्रेम नाहीये. तुम्ही तुमची जिद्द, तुमचा हट्ट नाही ना सोडणार, पण माझेही एक ऐका. मीही यापुढे या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही. आई, तू थांब. आणि यापुढे मिलिंद आणि शुभमही कधीच इथे येणार नाही. उर्मी, अगं उर्मी, काय बोलतेस? बापही जिद्दी आणि लेकही जिद्दी. इथं मधल्यामध्ये माझा जीव जळतो याची कुणाला परवा आहे का? खरं म्हणजे तुमचं चुकलं. अनुराधा, बोलू नका माझ्याशी.
पाहिजे तर मलाही घरातून बाहेर जायला सांगा, पण मी म्हणणार तुमचं चुकलं म्हणून. उर्मिला तुमचीच मुलगी आहे, ती परत कधीही येणार नाही. मागाहून तुम्हाला कितीही पश्चाताप झाला तरी. उर्मिला काय फंक्शन झालं माहिती ऑफिसचं? हा 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 हा, सगळे खुश होते. चला फंक्शन संपलं, आता रिलॅक्स, धावपळ नाही, दगदग नाही. अगं माझ्या बॉसने माझी पाठ ठोपटली, म्हणाले की उर्मिला, काय गं? अरे उर्मिला, काय झालं? मिलिंद, मी आईकडे गेले होते. उर्मिला, अगं कशाला गेलीस आईकडे? आप्पांना समजवायला. अगं पण आप्पांचा राग एवढ्यात जाणार आहे का? मला रावलंच नाही हो. मग काय, ते माझ्याशी काहीच बोलले नाहीत. शुभमकडे तर त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. त्याचं मला जास्त वाईट वाटलं माहिती. हे बघ उर्मिला, तू शांत हो. मी समजावतो त्यांना. पण ते ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. त्या दिवशी घरी गेले, त्यांना चक्कर आली, त्यांचं डायबिटीस सुद्धा वाढलंय. आई त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेली तर त्यांचं बीपी सुद्धा शूट झालं. मिलिंद, तुम्ही त्यांना समजवा. उद्या आप्पांना काही झालं ना, तुम्ही माफ नाही करू शकणार. वेड्यासारखं उर्मिला, शांत हो, समजावतो त्यांना. अगं अभि, सकाळपासून तो छोट्या नुसता शिंकतोय. त्याला एकदा अंजलीकडे दाखवून आणायला हवा. हो आई, बारशाच्या बरं नाही ना झालं तर सौरभ आणि मम्मा दोघे एकदम टेन्स होतील बघ. आणि तुला ऐकून घ्यावं लागेल. नाहीतर काय. आई, पण तू बघितलंस का? मला तर सगळ्यांनी सांगितलं होतं की जुळ्यांमध्ये एकाला काही झालं की लगेच दुसऱ्याला होतं, पण आपल्या याच्यामध्ये हा जास्त नाजूक आहे. सकाळी जरा वारा बिरा सुटला ना की लगेच याच्या शिंका सुरू होतात. तो त्याच्या पणजोबांवर गेलाय. म्हणजे काय? अगं माझे वडील, तुला माहितीये, सकाळी उठले ना की फटाफट शिंकायचे. असं म्हणतात मुली नाजूक असतात, पण हा मुलगा असून नाजूक आहे. लाडोबा होणारे बहुतेक. दोघही लाडोबे होणार आहेत. कोल्हापूरला गेल्यावर उद्योग काय दुसरा, सगळ्यांकडून नुसते लाड करून घ्यायचे. अगं नावं काय ठरवलीस ग त्यांची? म्हणजे सौरभ, शोभनाताई काय बोलल्या का तुला? सौरभ म्हणाला तूच ठरव. ममांचाही काही आग्रह दिसला नाही, म्हणजे अद्याक्षरावरनच ठेवा वगैरे. बाबा काय तुम्ही अजून मुलांची नावं नाही सुचवली? लवकर सांगा बरं आता काय नावं ठेवायचे. काय सांगा ना. नाही, विचार करून ठेवतो, मग त्यातलं तू एक सिलेक्ट कर. चालेल. सुलभा, मी जरा पाय मोकळे करून येतो. बाबा खूप अपसेट आहेत नाही? एवढं सगळं होऊनही सलील निघून गेलाय याच वाईट वाटतंय त्यांना. मी बोलू का बाबांची? तू बोलून काय होणार आहे? सलीलच्या वागण्यामुळे आतून पूर्ण दुखावले गेले ते. वरवर हसून बोलतात. तुला माहितीये सलीलवर त्यांचा किती जीव आहे ते, पण त्यालाही कळतच नाहीये. आपल्या वागण्यामुळे वडील किती दुखावले जात आहेत त्याची जाणीवच नाहीये त्याला. आपल्याच आनंदात मग्न येतो. मी तुला खरं सांगू, मला खरोखरच असं वाटतंय की तुम्ही एकमेकांना समजून घेत नाहीये.
तुम्ही एकमेकांची ना खूप पूर्वग्रह ठेवून वागताय. मी आणि सानिका तर हपकूनच गेलो हे सगळं चाललेलं पाहून. सलील पण किती बदललाय ग. पूर्वी किती प्रेमळ आनंदी खेळकर होता सलील, आणि आता किती किती कोरडेपणाने वागतोय तो. आई आत्ताच सगळं सावरून घेतलं नाही ना तर तुमच्यातली तेढ खूप वाढत जाईल, आणि सलील तुमच्यापासून खूप दूर चाललं जाईल. आई त्याला थांबव, प्लीज प्लीज, काही कर, त्याला थांबव आई. स्वतःहून दूर जाणाऱ्याला आपण नाही ग थांबवू शकत. उगवले आहे इथे झाड पाण्याचे, आसवानातीच वेडी सांडते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी